मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील स्वच्छता मोहिमेची. स्वच्छ येवला सुंदर येवला अशी घोषणा देत प्रांताधिकारी व तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी स्वतः हातात झाडू उचलत प्रशासकीय संकुल कार्यालय स्वच्छ केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या एकसूत्री कार्यक्रमांतर्गत येवल्यातील प्रशासकीय कार्यालयांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी तब्बल 5 ते 6 टन कचरा संकलित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये सर्व सरकारी कार्यालयांना व विभागांना 100 दिवस एकसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार माझी वसुंधरा या स्वच्छता मोहिमेअंतर्गत येवला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय व पोलीस पाटील संघटना आदींनी मिळून येवला प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबवली. तब्बल 5 टन कचरा यावेळी संकलित करण्यात आला. या मोहिमेमुळे प्रशासकीय कार्यालय स्वच्छ झाले होते. यापुढेही अशा मोहिमा राबवल्या जातील अशी माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी SK9ला बोलताना दिली आहे. या प्रसंगी तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील संघटनेचे सदस्य, येवला नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. आज प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी या सर्व विभागाचे पंचायत समिती, नगरपालिका, तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन या सर्व विभागाचे जवळपास 300 कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 100 दिवसाच्या मोहिमेअंतर्गत कार्यालयीन साफसफाई स्वच्छतेचं काम केलं. प्रकारची मोहीम अजून यापुढे सुद्धा आम्ही दर महिन्याला नियोजन करण्यात आलेलं आहे. स्वच्छता मोहिमेअंतर्गत जवळपास 5 टन कचऱ्याचं स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये जो कंपोस्ट करण्यासारखा कचरा आहे तो स्वतंत्ररित्या करण्यात आलेला आहे. प्लास्टिक कचरा याचं विलगीकरण करण्यात आलेलं आहे आणि जो कंपोस्टसाठी आहे तो नगरपालिकेच्या यार्डवर नेऊन त्याचं कंपोस्टिंग करण्यात येणार आहे. नमस्कार. आज माननीय प्रांतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि प्रशासकीय संकुलामध्ये एक कदम स्वच्छता की ओर अभियान राबवण्यात आलं. त्याला उत्तम प्रतिसाद भेटला. सर्व कार्यालय, त्यांचे कार्यालय प्रमुख व सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि जवळपास 5 घंटा गाड्या, 2 ट्रॅक्टर इतका कचरा एकत्रित केला आम्ही. तर या निमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो व सर्व नागरिकांना आवाहन करतो की स्वच्छ सर्वेक्षण 2025च्या अनुषंगाने सर्वांनी आपला कचरा विलगीकृत करून नगरपालिकेच्या घंटागाडीत टाकावा असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि रोगराईपासून आपण सर्वांनी लांब थांबूया असं सर्वांना विनंती करतो. आज मंगळवार दिनांक 18 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांचा कार्यक्रम या अंतर्गत प्रशासकीय संकुल परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सर्व कार्यालयांनी भरभरून प्रतिसाद दिला व सर्व कार्यालय, त्यांच्या आसपासचा परिसर व प्रशासकीय संकुल यामध्ये स्वच्छता करण्यात आली. त्या अनुषंगाने 5 घंटा गाड्यामध्ये कचरा, 2 ट्रॅक्टर हा जमा झाला. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल.